अपने हक, लेंगे अपने हक, भूलो मत। प्रशासकीय अधिकाऱ्याची बदली झालीच पाहिजे, प्रशासकीय अधिकाऱ्याची बदली झालीच पाहिजे, गोदनेंची बदली झालीच पाहिजे। शासकीय परिचारिका संघटनेचा, शासकीय परिचारिका संघटनेचा हम सब प्रशासकीय अधिकाऱ्यांची बदली, प्रशासकीय अधिकाऱ्यांची बदली। हमारी यूनियन, हमारी यूनियन, हम सब कोण म्हणता देत नाही, कोण म्हणता देत नाही, हम सब प्रशासकीय अधिकाऱ्यांची बदली, प्रशासकीय अधिकाऱ्यांची बदली। काय आपल्याकडे साधारणतः एक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय छत्रपती संभाजीनगर, कर्करोग रुग्णालय, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल असे मिळून साधारणतः एक 13 नर्सिंग स्टाफ आपल्याकडं आहेत। याच्यामध्ये अनेक पदं रिक्त होती आणि ती रिक्त पदं मागच्या 2 महिन्यापूर्वी भरलेली आहेत। आता त्यामध्ये काही इन्चार्ज सिस्टरची पदं काही आता प्रमोशन दिल्यामुळं ती रिक्त झालेली आहेत। तर त्याच्यामुळं बजेट आपल्याला जे नियमित BDSवर येतं ते बजेट जे आलं होतं तर ते बजेट त्या पगार यांचे केल्यामुळं ते वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळं आपले पगार आतापर्यंत वेळेवर झाले। परंतु या महिन्यात जसं सिस्टर म्हणाल्या की आज 18 तारीख आहे, परंतु आपण वेतनाची मागणी केलेली आहे। माझं वरिष्ठ स्तरावर बोलणंही झालं आहे आणि आज दुपारपर्यंत त्या बजेट हेडमध्ये पैसे येतील असं सांगण्यात आलेलं आहे। पण काही चौकशी लावणार तुम्ही 3 सदस्य? हो, मी त्यांची काही मागणी आहे की काही आमच्या प्रशासकीय लेवलवर काही खालच्या अधिकाऱ्यांकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांचं असेल किंवा काही क्लरिकल स्टाफचं असेल तर त्याचे मी आजच वैद्यकीय उपाधिष्ठाता जे आहेत तर त्यांच्या नेतृत्वाखाली एक कमिटी करतो आहे। त्याच्यामध्ये वैद्यकीय अधीक्षक असतील, आमच्या सहसंचालक कार्यालयाच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी त्याचा समावेश असतील आणि नेमकं काय कुठल्या ठिकाणी ते कारण झालेलं आहे। बजेट तर एक कारण आहे, परंतु त्यांचं आणखी काय म्हणणं आहे तर त्याच्या संदर्भात सखोल चौकशी करण्यासाठी एक समिती नेमतोय आणि जर कोणी दोषी असेल याच्यामध्ये काही हे असेल तर त्याच्यावर निश्चित कार्यवाही करण्यात येईल। सर, बजेट नेहमी घाटीला कमी येतं हे आम्हाला सुद्धा माहिती आहे, परंतु तुम्ही मागणी पगाराची व्यवस्थित केली होती कारण त्याच्यात कट करून त्यांनी दिलाय का? नाही, काय गोंधळ? पगाराची आतापर्यंत कुठलेही प्रॉब्लेम आलेले नाहीत, परंतु यावेळेस आपण जे म्हणालो की रिक्त पदं जे भरलेले आहेत आपण तर ते रिक्त पदं भरल्यामुळं मग आपल्याला वेतनासाठी थोडासा निधी कमी पडलेला आहे। परंतु वरिष्ठ स्तरावरून लवकरात लवकर म्हणजे आज दुपारपर्यंत देतील असं मला कळवण्यात आलेलं आहे। चिठ्ठीमुक्त घाटी केलेली आहे, त्याचप्रमाणे आता सर्व जे कर्मचारीपासून तर अधिकाऱ्यापर्यंत सर्वांची पगार एकाच दिवशी एकाच सोबत व्हावी अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतात। हो, बरोबर आहे। आम्ही सर्वांचेच पगार 1 तारीख ते 5 तारखेच्या दरम्यान दर महिन्यात करतोच। ते संघटनेलाही मान्य आहे, ते आम्ही वेळोवेळी बैठकाही घेतो संघटनेच्या। परंतु यावेळेस मी जसं सांगितलं की नर्सेसचे पदं रिक्त जे होते ते भरलेत आणि त्यामुळं आपलं बजेट जे आहे तर ते थोडं 1 महिना अगोदर संपलेलं आहे। त्याची मागणी आपण केलेली आहे नोव्हेंबरमध्ये आणि ती होईल पूर्ण अशी मला आशा आहे। ओके सर, मॅडम। माननीय अधिष्ठाता डॉक्टर सुक्रे सर हे या संस्थेचे प्रमुख आहे। त्यांचं काम पण चांगलं आहे, परंतु जे खालचे लोक म्हणजे प्रशासकीय अधिकारी वगैरे काल यांनी जी उडवाउडीची उत्तरं दिली आणि आम्हाला असा विश्वास नाही वाटला की 2 दिवसात आपला पगार होईल, परंतु त्यांनी आम्हाला आंदोलन करण्यास भाग पाडलेले आहे। आंदोलन करायला आम्ही तयार नसतो, असं नाही आहे की 5 तारखेपर्यंत पगार झाले नाही आणि आम्ही आंदोलन केले। आज 18 तारीख आहे, 18 तारखेला सुद्धा पगार नाही, अजून 2 दिवस पगार नाही। ख्रिसमस सारखा सण 3-4-5 दिवसावर येऊन ठपला असताना लोकांनी कर्ज काढायचं किती आणि म्हणून हे आंदोलन करावं लागलेलं आहे। जर आम्हाला 2 दिवसात पगार झाला नाही तर मात्र आम्ही पुन्हा बेमुदत आंदोलन करू। स्थगित केलंय ना आंदोलन? आंदोलनात आम्ही स्थगित केलेलं आहे आणि ताबडतोब आमच्या परिचारिका ड्युटीवर गेल्यात। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।